नमस्कार. माझा श्लोक एक मागोवा या मालिकेतील हा 44वा भाग. श्लोक क्रमांक 192. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे विणते ध्यान सर्वोत्तमाचे. त्या खुणते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही न साहे. परमात्म स्वरूप आढळ आहे, ते आपल्या स्थानावरून कधी हलत नाही. याचाच अर्थ म्हणजे समर्थाने काय म्हणलं, मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे. ते हलत नाही याचा अर्थ आपल्याला ते जाणून घ्यायचे असेल तर ते आपल्या सोसायटी खालच्या स्तरावर येणार नाही. आपणच प्रयत्नपूर्वक त्या उंचीवर गेलो तर आपल्याला त्याचं आकलन होऊ शकेल. पण तेथे न पोचता जागच्या जागीच बसून आपल्या मनाला ते समजूच येत नाही. जसे एखाद्या टेकडीच्या पलीकडे एखादे गाव असले तर आपण त्या टेकडीवर चढून गेल्याशिवाय आपल्याला ते गाव दिसणार नाही. तसेच मनाने विशिष्ट उंची अभ्यासाने आणि भक्तीने गाठल्याशिवाय परमात्म्याचे ज्ञान मनाला होऊ शकत नाही. कारण असे ज्ञान होण्यासाठी आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाचा थोडा तरी अंश आपल्या अंगी जागृत करावा लागतो. म्हणजे काही प्रमाणात तरी आपली देहबुद्धी आणि अहंकार विसरावा लागतो. अशा तऱ्हेने त्याच्याही जोपर्यंत आपली थोडी तरी अभिन्नता किंवा तद्रूपत्व निर्माण करीत नाही तोपर्यंत त्या सर्वोच्च अशा परब्रह्माचे आकलन होऊ शकणार नाही. ते परब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे. आपल्याला ऐहिक दृश्य वस्तूंचे ज्ञान सहजपणे होते, कारण ते दृश्य ज्ञानाच्या आवाक्यातील असते. पंचेंद्रियाने जे आपल्याला ज्ञान होतं त्याच्या आवाक्यात ते दृश्य वस्तू असते. परंतु साधू ओळखता येते असे म्हणतात, त्याप्रमाणे आपल्या अंतरात्म्यातील परमात्म्याचा अंश जागृत केल्याशिवाय, म्हणजेच परमात्म्याशी थोडं तरी एकरूप जायचा प्रयत्न केल्याशिवाय त्या सर्वोत्तमाचे ज्ञान होणार नाही. आणि खरे तर अशी जागृती केव्हा होईल, जेव्हा होईल तेव्हा साधक असा वेगळेपणाने उरणारच नाही, तो सर्वोत्तमाचा औषध बनून राहील. मग साधक, साधना आणि साध्य असा दुजाभाव शिल्लकच राहणार नाही. दासबोधाच्या 8व्या दशकाच्या 7व्या समासात समर्थांनी अशा जागृतीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला, ज्ञानविवेके प्राणी आला मोक्षप्राप्ती. असे परमात्म स्वरूप सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या जोडीची किंवा तोडीची अन्य वस्तू किंवा खूण नाही. त्यामुळे परमात्म्याचे वर्णन देण्यास कोणती उपमा किंवा दृष्टांत अपुराच पडतो. समर्थ म्हणतात, त्या खूण ते हीन दृष्टांत. कुठले दृष्टांत देता येत नाही त्याकरता. कारण परमात्मा जर या सगळ्यांच्या पलीकडे आहे तर त्याची तुलनावेशी वस्तू आणणार कुठून. तेथे आपल्या कल्पनाशक्तीचा अबलक वारू सुद्धा ठाणबंद होतो. कारण परमात्मा सापेक्षाच्याही पलीकडे आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात की त्या परमात्मा स्वरूपा या ठिकाणी संग आणि निसंग, तेथे संग निसंग दोन्हीनेच आहे. संग आणि निसंग हा भेद सुद्धा संपून जातो. तोच परमात्मा सर्व विश्वाला सामावून पुन्हा स्वतः अलिप्त आणि अस्पर्श असाच राहतो. तेव्हा या परमात्म्याचं भक्तीनं आणि श्रद्धेनं आणि निष्ठेनं आराधना केली तर त्याचं आकलन आपल्याला होऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 193. नवे जाणता नेणता देवराना, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा. परमात्मा स्वरूपाचे वर्णन करणं वेदांनाही शक्य नाही आणि श्रुतीही त्याला पूर्णपणे जाणू शकल्या नाहीत. असा परमात्म्याचा मोठेपणा समर्थांनी यापूर्वी सांगितलं आणि या श्लोकातही सांगितलेलं आहे. वास्तविक वेदशास्त्रे आणि श्रुतीस्मृती हे आपल्या धर्मकल्पनेचे मूलाधार आहेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये सर्व संकल्पनांचा समावेश असलाच पाहिजे. परंतु परमात्म स्वरूप एवढे विशाल आणि विराट आहे की ज्याला शब्दांच्या वर्णनातून व्यक्त करणे वेदांनाही शक्य झाले नाही. अशा परमात्म स्वरूपाचे वर्णन या श्लोकात समर्थांनी अवर्णन करण्याने केले. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या फळाचं, उदाहरणार्थ आंब्याचं वर्णन करायचं तर नेहमीच्या मार्गाने आपण काय म्हणू की आंबा हा मधुर गोड चवीचा आहे, त्याचा रंग केशरी असतो, हे वर्णन झाले. पण अवर्णन म्हणजे काय, तर आंबा कडू नाही. आंबा असं फळ आहे ते कडू नाही, तिखटही नाही. ते फळ काळपट रंगाचं नाही. म्हणजे थोडक्यात त्याच्या ठिकाणी जे गुण आहेत ते आपण सांगायचे आणि हे गुण नसलेलं फळ असं सांगायचं. तसं केलं समर्थ. इथं त्याच रीतीने म्हणतात, परमात्मा ज्ञानी नाही, अज्ञानी नाही. त्याचे जो दृश्य नाही म्हणजे दिसत नाही आणि अदृश्य नाही म्हणजे न दिसणार नाही. आता याचा बोध सामान्याने कसा घ्यायचा, म्हणजे दृश्यही नाही, अदृश्य नाही, ज्ञानी नाही, अज्ञानी नाही. तर परमात्मा हा स्वतः ज्ञानाचा मूलस्रोत आहे. त्यामुळे ज्ञान त्याच्यामधून उगम पावते.
जे जीव ते ज्ञान जाणू शकत नाहीत त्यांच्या अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव निर्माण होतो. जसा जगाला प्रकाश येणारा सूर्य हा प्रकाश आणि अंधार या दोघांचाही निर्माता आहे. सूर्य उगवला की प्रकाश पसरतो, सूर्य मावळला की अंधार होतो. म्हणजे सूर्याचे असणे प्रकाशाचे कारण आहे, तर सूर्याचे नसणे हे अंधाराचे कारण आहे. मात्र सूर्य स्वतः अंधार आणि प्रकाश या दोघांच्याही पलीकडे आहे. तसाच परमात्मा ज्ञान आणि अज्ञान, दृश्य आणि अदृश्य यांच्याही पलीकडे आहे. परमात्मा दृश्य नाही कारण ते आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर तो अदृश्य नाही कारण आपण आपल्या अंतःकरणापासून त्याची भक्ती केली तर शुद्ध अंतःकरणाने तो आपण जाणू शकतो. खरे तर तो या सगळ्या विश्वाचा निर्माता असूनही त्यापासून अलिप्त असा साक्षीत्वाने राहणार आहे. दासबोधात 6व्या दशकात समर्थ म्हणतात, म्हणून हे दृश्यजात अवघेचे आहे अशाश्वत, परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा. दृश्या वेगळा दृश्य अंतरी, सर्वात्मा तो सचराचरी, विचार पाहता अंतरी निश्चयवाने. हे सर्व सत्य साधकाने जाणावं आणि भक्ती करून त्याला जाणून घ्यावा हे समर्थांचं सांगणं आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 194. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देह टाकीता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. समर्थांनी प्रश्नाला इथं प्रश्न असं म्हटलेलं आहे बरं का. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. आतापर्यंत श्लोकातून मनोगत केल्यानंतर या श्लोकात समर्थांनी तो बोध ऐकणाऱ्याच्या मनात जो प्रश्न निर्माण होईल तो मांडला आहे. तो बोध ऐकल्यावर साधकाच्या मनात काय प्रश्न निर्माण होईल ते समर्थ मांडला आहे. निष्णात शिक्षक जसे एखाद्या विषयाचा काही भाग शिकून झाला की मग शंका निरसन करतात तसाच हा भाग आहे. साधकांना जो प्रश्न विचारायचा वाटेल तो प्रश्न समर्थांनी या श्लोक क्रमांक 194 मांडलाय आणि त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर श्लोक क्रमांक 195 ते 199 या 5 श्लोकात मांडले, म्हणजे या 5 श्लोकातून दिले. आतापर्यंत ज्या परमेश्वराचे गुणवर्णन झाले तो परमात्मा माणसाच्या हृदयात वस्ती करून राहतो सांगितले जाते. हा हृदयचा देव कोण आहे व तो कसा आहे हा पहिला प्रश्न साधकाच्या मनात निर्माण होतो. वसे हृदयी देव तो कोण कैसा हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हृदय बंद पडते, मग हा देव कोठे जातो. देह टाकता देव कोठे राहतो. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्नाचा हा पहिला प्रश्न साधकाने विचारला. देह टाकीता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो हा दुसरा प्रश्न विचारला. म्हणजे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हृदय बंद पडते, मग देव कोठे जातो हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे देव जर देहामध्ये राहतो तर देह संपल्यानंतर तो कसा राहील साधकाच्या मनात शंका येते. देहाबरोबर हा परमात्मा जर राहतो तर नंतर त्याचे काय होते, तो कोठे जातो, कोठे राहतो व नंतर कोठे पुन्हा जन्म घेतो, कोणत्या ठिकाणी येतो, कोणत्या ठिकाणी अवतीर्ण होतो हा तिसरा प्रश्न साधकाच्या मनात निर्माण होतो. ज्या गुरुने आतापर्यंत मनाला बोध केला तोच सद्गुरू म्हणजे समर्थ हे प्रश्न निर्माण करते. त्याचे कारण समर्थांच्या श्लोकांचे सार असणारा जो परमात्मा त्याचे नेमकेपणाचे गुणवर्णन त्यांना विशद करायचे आहे. त्याची पार्श्वभूमी त्यांनी या श्लोकामध्ये तयार केली आहे. वरील तिन्ही प्रश्न साधकाच्या मनात निर्माण होतात व साधक ते प्रश्न आपल्या गुरुला विचारत आहे. ते विचारताना सुद्धा गुरुबद्दलचा आदरभाव मनात राखूनच ही विचारणा साधक करीत आहे, कारण सद्गुरू निष्ठा ही खऱ्या साधकाची खूणच आहे. हे प्रश्न असे आहेत की त्यांच्या उत्तरामधून परमात्मा स्वरूपाचे पूर्ण ज्ञान साधकाला होईल आणि हेच परमज्ञान समर्थांनी पुढच्या 5 श्लोकात दिलेले आहे. श्लोक क्रमांक 195. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येतना जात नाही, सदा संचला येतना जात काही, तया विण कोठे रीता ठाव नाही. साधकाच्या प्रश्नाला उत्तर देताना समर्थ सर्वप्रथम त्याला आश्वासन देतात की देव म्हणजे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात राहतो हे सत्य आहे. समर्थ अद्वैत तत्व प्रणालीचे होते. परमात्मा प्रत्येक जीवात अंशरूपाने आहेच. जीव आणि शिव यांचे अतूट नाते आहे ही त्यांची धारणा होती. प्रत्येक जीवाला म्हणूनच आपल्या अंतरात्मा ज्या परमात्म्याचा अंश आहे त्या परमात्म्याला जाणून घेण्याची तळमळ असते. हे नातू जाणून घेणे, जीवाशिवाची भेट घडवून आणणे हे प्रत्येकाला शक्य आहे.
म्हणून प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक या मार्गाला लागले पाहिजे. तो मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. भगवंतापासून देहबुद्धीमुळे झालेली विभक्तता म्हणजेच वेगळेपण नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजे भक्ती होय. भक्त होणे म्हणजेच हे वेगळेपण नष्ट करणे होय. प्रत्येक जीवात्म्याने भक्तिमार्गाला लागून आपल्या आयुष्याचे सार्थक करून घ्यावे हे समर्थांचे सांगणे आहे. म्हणून ते वृत्ताची सुरुवात आश्वासक रीतीने करतात. परमेश्वर हा कसा आहे आणि तो कुठे राहतो या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात की परमेश्वर आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे. आकाश जसे जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी असतेच, तसा भगवंत चोहोकडे व्यापून राहिलेला आहे. एखाद्या गरिबाच्या झोपडीवरही आकाशाची छाया असते आणि अगदी राजाचा महाल असला तरी त्याच्यावरही आकाशच असते. विद्वान पंडितांचे पाठशाळेवरही आकाश असते आणि अंगठेबहाद्दर मजुरांच्या डोक्यावरही आकाश असते. परमेश्वरी असा सर्वत्र भरलेला आहे. तो भेदभाव करत नाही. प्रत्येक जीवाच्या हृदयात तो आहेच आहे इतकेच नव्हे तर अवघे ब्रह्मांड व्यापून सुद्धा तो उरलेलाच आहे. परमेश्वर अमुक जागी नाही अशी जागाच नाही. त्रैलोक्यातील प्रत्येक जागी तोच तो भरलेला आहे. वसे हृदयी देव तो जाण कैसा वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येत ना जात काही, त्याविण कोठे रीता ठाव नये. तो येत नाही, जात नाही आणि तो नाही अशी जागाच जगामध्ये कुठे नाही. भगवंताचे व्यापून राहणे निरंतर म्हणजे सततचे आणि अखंड असे आहे. तो कायमच तेथे असल्याने तो अमुक ठिकाणी आला होता, तिथून गेला आणि इकडे आला असे शक्य नाही. त्याला येणे नाही आणि जाणे नाही. शास्त्रीय दृष्टीने आपण म्हणतो की हवा सर्वत्र आहे. तसाच भगवंतही सर्वत्र आहे. परंतु हवा कमी किंवा अधिक, दाट किंवा विरळ होऊ शकते. शास्त्रीय प्रयोगात आपण एखादी जागा निर्वात करू शकतो, पण परमेश्वर होते नाही. तो सर्व ठिकाणी सारखाच आणि सदैव व्यापून राहिलेला आहे. जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम जाचे. तेने केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृतकळा, तेज दिसले रविमंडळा जया देवे. जयाची सागर मर्यादा, जेणे स्थापिले फणीवरा, जयाचे गुणे तारा लक्षावधी. असं समर्थाने दासबोधाचं वर्णन केलंय. असा विशाल आणि सर्वव्यापी परमात्मा म्हणूनच भेदभाव विरहित आणि वंदनीय आहे. त्याच्या भक्तिमार्गाला लागणं हेच आपल्या मानवी आयुष्याचं कर्तव्य आहे असं समर्थ बजावतात. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबूया. आता आपण 195 श्लोक पूर्ण केला आहे. आता आपले 10 श्लोक अजून शिल्लक राहिले आणि समारोप शिल्लक राहिला आहे. मी सुरुवातीला म्हटलं तर त्याप्रमाणे आणखीन 3 किंवा 4 भागामध्ये आपण 12 श्लोकाचं सगळं पूर्ण करू शकू असं मला वाटतंय. आपण अवधान देऊन आत्तापर्यंत ऐकता तसंच ऐकावं आणि समाप्तीपर्यंत समर्थांची साथ धरावी असं मी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो. आता 196 श्लोक पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.